Good afternoon, students. आवाज येतोय माझा? Yes, Yes, sir. sir. Good afternoon. Good afternoon, sir. We have started with our fifth unit, that is application layer. Web documents is our next topic. There are two types of web documents. First is static web documents, and second is dynamic web documents. What is the difference between them? What is the difference between static and dynamic? Difference काय स्टॅटिक आणि डायनॅमिक मध्ये? स्टॅटिक म्हणजे जे डॉक्युमेंट्स चेंज नाही होत. डायनॅमिक म्हणजे जे डॉक्युमेंट चेंज होतात. बरोबर, एवढा तर बेसिक डिफरन्स माहिती आहे. Yes, sir. Static document मध्ये the static web document resides in a file that it is associated with the web server. The author of static document determines the contents at the time of document is written. ज्या वेळेस तुमचं डॉक्युमेंट लिहिलं जातं त्याच वेळेस त्याचं कंटेंट फायनल होतं आणि तेच कंटेंट कायम तुमचं फायनल असतं. त्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला चेंज करता येत नाही. जर त्या डॉक्युमेंटमध्ये चेंज करायचं असेल तर आपल्याला कोडिंगमध्ये चेंज करावं लागतं डायरेक्टली. आपण वेब डॉक्युमेंट कोणत्या लँग्वेज मध्ये राईट करतो? Sir, HTML. 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 What is the full form of HTML? Hypertext Hypertext Markup Markup Language. Language. Right, hypertext markup language. ज्या वेळेस आपण क्लायंट सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतो स्टॅटिक वेब पेजची, तर त्यावेळेस किती पण वेळेस रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली सेम डेटा मिळेल. हे असतं स्टॅटिक डॉक्युमेंट. किती पण वेळेस तुम्ही रिक्वेस्ट पाठवली सर्व्हरला तर तुम्हाला ते स्टॅटिक वेब पेजेस असेल तर ते स्टॅटिकच डेटा मिळतो, सेमच डेटा मिळतो सगळ्यांना. ठीक आहे. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय? सिम्प्लिसिटी, रिलायबिलिटी अँड द परफॉर्मन्स इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ युअर स्टॅटिक डॉक्युमेंट्स. Disadvantage, inflexibility and changes are time consuming because they require a human to edit the file. This is your disadvantages. Now next is the dynamic documents. What is dynamic document? जे चेंज होतात. जे चेंज होतात. फॉर एक्झाम्पल, एखादी वेबसाईट बघितली तुम्ही, त्यांचे डॉक्युमेंट चेंज होत असतात असे. सर ते न्यूजचे वेबसाईट असतात तिथे होतं ना सर. राईट, न्यूज. अजून YouTube सर is your आपली static document, MSBT ची static website or वेबसाईट dynamic website? YouTube is a static or dynamic? डायनामिक आहे काय सर. सर? Dynamic. डायनॅमिक आहे सर. डायनामिक आहे सर. अजून कोण काय सांगत होतं? सर हे मिंत्रा वगैरे यांच्या जे वेबसाईट्स असतात Amazonचे ते पण डायनॅमिक आहेत ना. ते पण चेंज होत असतात हो, सारखे. सगळ्या शॉपिंग कार्ट आहे त्या डायनॅमिक.
डायनॅमिक वेब डॉक्युमेंट डज नॉट एक्झिस्ट इन अ प्री डिफाईन फॉर्म. तुमचे डायनॅमिक डॉक्युमेंट्स हे प्री डिफाईन फॉर्ममध्ये नसतात. जेव्हा पण रिक्वेस्ट तुमच्या सर्व्हरला अराईव्ह होती त्या रिक्वेस्ट प्रमाणे तो काय करतो, ऍप्लिकेशन रन करून ते डॉक्युमेंट क्रिएट करतो आणि मग रिस्पॉन्स करतो. The server returns the output of a program as a response to the browser that requested the document, because a fresh document is created for each request, and the contents of dynamic document can vary from one request to another. जेव्हा तुमची रिक्वेस्ट जाते त्यावेळेस तो डायनामिक डॉक्युमेंटची रिक्वेस्ट जाते त्यावेळेस ते फ्रेश डॉक्युमेंट तयार केलं जातं तुमच्या रिक्वेस्ट प्रमाणे आणि त्या रिक्वेस्ट प्रमाणे तुम्हाला रिस्पॉन्स केला जातो. जर डायनामिक डॉक्युमेंट असेल तुम्ही प्रत्येक वेळेस रिक्वेस्ट केल्यानंतर जर डेटा चेंज झाला तर प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगळा रिस्पॉन्स मिळू शकतो. दिस इज युअर डायनामिक डॉक्युमेंट्स. What is the advantages of dynamic document? Ability to report the current information. For example, current stocks, prices, current weather conditions, current availability of tickets. For this purpose, your dynamic documents is used. The second advantage, because both the static and dynamic documents use HTML, a browser does not know whether the server extracted the page from a disk file or obtained the page dynamically from the computer program. मी लेक्चर घेतो ना.
What is the disadvantage of dynamic documents? It increases the cost, and unlike the static document, a dynamic document does not change after a browser retrieves a copy. Thus, the information in a dynamic document begins to age as soon as it has been sent to the browser. प्रत्येक वेळी जी रिक्वेस्ट असते तुम्हाला ती सर्व्हरकडेच पाठवावी लागते. कॅशेमध्ये जो डेटा स्टोअर असेल, कॅशेमध्ये जो डेटा स्टोअर असेल त्याच्यावर तुमचं डायनामिक डॉक्युमेंट प्रोसेस नाही होऊ शकत, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन डॉक्युमेंट्स हे मिळत असतं. Next topic is CGI, Common Gateway Interface. This is a widely used technology for building a dynamic web document, and it is known as a Common Gateway Interface. And it is originally developed by National Center for Supercomputer Application, that is NCSA. CGA कोणी डेव्हलप केलंय? Originally, the CGA is developed by CGI is developed by NCSA. स्टॅटिक डॉक्युमेंटचा कोड तुम्हाला माहिती आहे बरोबर? तुम्हाला लिहायची गरज आहे का? स्टॅटिक वेब पेज काय आहे ते जर लिहायची गरज असेल तर लिहा तुम्ही. हे बघा इथे मी समोर डिस्प्ले केलेले आहे. व्हॉट इज स्टॅटिक डॉक्युमेंट? and on the next slide there is a code of your static page. हे झालं की मला सांगा, आपण नेक्स्ट कंटिन्यू सीजीआय कंटिन्यू करू. हो सर. झालं सर. हे पण नोट डाऊन करा.
झालंय? हो सर. CGI काय सांगितलं मी, कॉमन गेटवे इंटरफेस. ते तुमच्या NCSA याने डेव्हलप केले, ओरिजिनली डेव्हलप बाय नॅशनल सेंटर फॉर सुपर कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. CGI काय स्पेसिफाय करतं की जेव्हा पण तुमचं सर्व्हर तुमच्या ऍप्लिकेशन सोबत इंटरॅक्ट करतं तुमचे डायनामिक डॉक्युमेंट इम्प्लिमेंट करण्यासाठी, त्यावेळेस तुमचे काही स्टँडर्ड्स असतात. तुमचं जे काही क्लायंट असेल, क्लायंट जेव्हा सर्व्हरशी इंटरॅक्ट करतो डायनामिक डॉक्युमेंट फेच करताना, तर ते डॉक्युमेंट फेच करत असताना जे काही स्टँडर्ड्स CGI स्पेसिफाय केलेले आहेत, तर कोणते कोणते स्टँडर्ड वापरून तुम्ही ते पेज फेच करू शकतात हे तुमचं CGI स्पेसिफाय करतं. पण CGI हे स्पेसिफाय नाही करत की प्रत्येक वेळेस तुम्ही कोणती लँग्वेज ही वापरली पाहिजे डायनामिक वेब पेज डेव्हलप करण्यासाठी. तुम्ही C++ वापरू शकता, HTML वापरू शकता, तुम्हाला जी पाहिजे ती लँग्वेज वापरू शकतात. ते काही लँग्वेजचे स्टँडर्ड CGI स्पेसिफाय नाही केलेले आहेत. यू कॅन यूज C++, Perl, Shell, VI and Unix. नेक्स्ट आहे तुमचं हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTP मीन्स हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता तुमच्या प्रोटोकॉल आणि HTTP मध्ये डिफरन्स कोणी सांगू शकेल का? प्रोटोकॉल काय असतं? आपण बराच वेळेस सेट्स ऐकतो प्रोटोकॉल, रूल्स. सेट ऑफ रूल्स. आणि HTTP काय आहे? तो पण एक प्रोटोकॉल आहे, म्हणजे वर्ल्ड वाईड वेब मधला जे पण डेटा आहे तो ऍक्सेस करण्यासाठी किंवा क्लायंट सर्व्हर मधलं कम्युनिकेशन साठी HTTP यूज करतो. राईट. The protocol is a standard procedure for defining the regulating communication. तुमचे जे काही कम्युनिकेशन चालतात ओव्हर द इंटरनेट, म्हणजे TCP यूज करून, UDP यूज करून आणि HTTP यूज करून, जे काही कम्युनिकेशन तुम्हाला करायचे असतात त्या कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल हा प्रोटोकॉल डिफाईन करतो. त्या कम्युनिकेशनचे रूल्स हा प्रोटोकॉल डिफाईन करत असतो. आणि HTTP काय आहे? वर्ल्ड वाईड वेब, म्हणजे तुमचे www वर तुम्ही जेव्हा तुमचे टेक्स्ट, व्हिडिओज आणि ऑडिओ जेव्हा ट्रान्सफर करतात, डेटा कम्युनिकेट करतात, त्यावेळेस कोणते रूल फॉलो केले पाहिजे ते रूल्स डिफाईन करतं तुमचं HTTP. The HTTP is the web application layer protocol for transferring various forms of data between server and the client, like plain text, hypertext, image, videos and sounds. समजलं दोन्हीचा डिफरन्स, प्रोटोकॉल मधला आणि HTTP मधला? These are the terminologies used for your HTTP. First is IP address. Second is the TCP. तुम्हाला सगळ्यांना IP ॲड्रेस काय माहिती आहे? आता TCP पण काय माहिती आहे? पोर्ट नंबर काय असतो माहिती आहे? एक 16 नंबरचा एक 16 बिट नंबर असतो, त्याच्या थ्रू आपण काय करतो? कम्युनिकेशन टेक प्लेस करतो. आणि सॉकेट काय असतं तुमचं? इट इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ युअर IP ॲड्रेस अँड द पोर्ट नंबर. आणि काय करायचं? HTTP कसा वर्क करतं? HTTP थ्रू तुमची सर्व्हरला रिक्वेस्ट जाते, HTTP थ्रू तुम्हाला रिस्पॉन्स येतो. पण तो होत असताना काय काय ऍक्टिव्हिटीज करतात ते आपण याच्यात बघणार. Your HTTP is implemented into two programs, a client program and a server program. बरोबर, दोन पार्ट मध्ये असतात, एक क्लायंट साइड असते आणि एक सर्व्हर साइड असते. एक्झिक्युटिंग
on a different end system talk to each other by exchanging an HTTP message. हे दोन्ही प्रोग्राम काय करतात, HTTP मेसेजने इन्फॉर्मेशन शेअर करतात किंवा एकमेकांशी बोलत असतात. मग कम्युनिकेशन करताना तुमचे HTTP क्लायंट जे असतात ते फर्स्ट इनिशिएट करतात TCP कनेक्शन विथ द सर्व्हर. TCP कनेक्शनची रिक्वेस्ट तुमच्या HTTP थ्रू सर्व्हरला पाठवली जाते. मग जेव्हा कनेक्शन एस्टॅब्लिश होतं, द ब्राउझर अँड द सर्व्हर प्रोसेसेस ऍक्सेस द TCP देअर सॉकेट इंटरफेस. सॉकेट थ्रू ते तुमचं ब्राउझर सर्व्हर आणि TCP काय करतं, एकमेकांशी कम्युनिकेट करतं. हे बघा, आता सपोज युअर क्लायंट वॉन्ट्स टू व्हिजिट www.yahoo.com. त्या केसमध्ये काय होईल, आपण URL मध्ये जाऊ, URL मध्ये आपण काय टाकू, www.yahoo.com. आपलं काम इथे संपून जातं एंड युजरचं. पण इथून तुमचं HTTPचं काम स्टार्ट होतं. हे बघा, www.yahoo.com टाकलं, ती रिक्वेस्ट कुठे गेली तुमची, रिक्वेस्ट कुठे जाते, वेब सर्व्हरला. कोणत्या पोर्ट मधून जाते, 80. कोणत्या पोर्ट मधून जाते, पोर्ट नंबर 80. पोर्ट नंबर 80 मधून वेब सर्व्हरला रिक्वेस्ट जाते. कोणती रिक्वेस्ट जाते, की ह्या वेबसाईटचा IP ऍड्रेस काय आहे. हे बघा, IP ऍड्रेस आणि क्वेश्चन मार्क दिसतोय का. हो. त्यांनी काय विचारलं आता सर्व्हरला, की www.yahoo.com चा IP ऍड्रेस काय. व्हॉट इज द IP फॉर www.yahoo.com. ही रिक्वेस्ट कुठे गेली तुमची, DNS सर्व्हरला जाते. DNS मीन्स काय, डोमेन नेम सिस्टम. डोमेन नेम सर्व्हर. जिथे तुमच्या सगळ्या डोमेनचे IP ऍड्रेस स्टोअर असतात, त्याचं नाव आणि त्याचे IP ऍड्रेस स्टोअर असतात. तिथे तुमची रिक्वेस्ट गेली. ती रिक्वेस्ट कुठून गेली, UDPच्या पोर्ट नंबर 53 मधून गेली. बघा, DNS सर्व्हरने रिप्लाय केला आहे पोर्ट नंबर 53 मधून परत. www.yahoo.com इज किती आहे, 69.147.76.15. हा बरोबर दिलाय का त्यांनी, बघू आपण. 69.147. 147 डॉट किती, 76.15. नाही ओपन होत काही. मग यांनी रिप्लाय केला की याचा IP ऍड्रेस हा आहे, आणि तो कुठे गेला, परत क्लायंटकडे गेला. मग IP ऍड्रेस मिळाल्यानंतर परत क्लायंट साईडकडून काय जातं, yahoo.comचा IP ऍड्रेस तुमच्या वेब सर्व्हरला पोर्ट नंबर 80 मधून सेट होतो. बघा, तुम्हाला हाच IP ऍड्रेस मिळाला होता DNS सर्व्हरकडून. हो. ठीक आहे. हो. मग क्लायंटकडून HTTP थ्रू काय गेला, पोर्ट नंबर 80 मधून वेब सर्व्हरला तो त्यांनी पाठवला, रिक्वेस्ट पाठवली. त्याच्यानंतर काय, हे बघा, वेब सर्व्हरला आपण IP ऍड्रेस पाठवला आणि तिथून सांगितलं की आम्हाला वेब पेज डिस्प्ले कर. मग ती रिक्वेस्ट सर्व्हरला गेल्यानंतर सर्व्हर काय करतो, पोर्ट नंबर 80 मधून त्याचा पेज डिस्प्ले करतो. त्या केसमध्ये तुम्हाला पेज दिसतं समोर. एवढी प्रोसेस तुम्ही एंटर केल्यानंतर प्रोसेस होते. माहिती होतं का तुम्हाला, एवढी प्रोसेस होते मागे, येतं का लक्षात, एवढा टाइम लागत असेल की एवढी प्रोसेस मध्ये सर्व्हरला प्रोसेस करायला लागत असेल. नाही, कारण काही सेकंदात या गोष्टी घडत असतात, बरोबर ना. तुम्ही ही साईटला एंटर केलं की लगेच तो एखाद्या सेकंदाच्या आत तुम्हाला ती वेबसाईट डिस्प्ले होते. पण ती डिस्प्ले व्हायच्या आधी त्याच्या मागे बॅकग्राऊंडला एवढ्या प्रोसेस होत असतात. समजली की प्रोसेस. हो सर. या तिन्ही डायग्राम काढून घ्यायच्या आहेत, महत्वाच्या आहेत, आणि पटापट काढा. हो सर.
झाला की डायग्राम? नेक्स्ट करू? हो सर. हो सर. मग सांगा ना पटापट मला. सर नेक्स्ट. सर नेक्स्ट. सर नेक्स्ट.
झालं सर. Persistent and non-persistent connections. In these non-persistent connections, each request and request response pair are sent over a separate TCP connection. And in persistent connection, all the requests and their corresponding response are sent over the same TCP connection. नॉन पर्सिस्टंटला वेगळे वेगळे एकत्र सेंड होत नाही आणि पर्सिस्टंटला काय होतं सगळे एकत्र सेंड होतं टीसीपी कनेक्शन थ्रू. दिस इज द फॉर्मॅट ऑफ युअर HTTP रिक्वेस्ट मेसेज. HTTP रिक्वेस्ट मेसेजचा फॉर्मॅट तुमचा हा असतो. हे बघा इथे रिक्वेस्ट लाईन, मेथड, SP, URL, SP, व्हर्जन, CR and IF. दिस इज द रिक्वेस्ट लाईन. हेडर लाईन्स काय असतात? हेडर नेम, स्पेस आणि हेडर व्हॅल्यू, CR, IF. हे तुमचे हेडर लाईन्स असतात. ब्लँक लाईन कशी होती? CR आणि IF ने फक्त ब्लँक लाईन इंडिकेट होते आणि खाली जास्त तुमचं एंटिटी बॉडी डिफाईन केलेली असते. मग याच्यामध्ये तुमचं मेथड काय करतो? मेथड फील्ड डिफाईन्स द रिक्वेस्ट टाईप. मेथड फील्ड डिफाईन्स द रिक्वेस्ट टाईप. URL मध्ये काय असेल? जी साईट किंवा डे डॉक्युमेंट्स क्लायंटला पाहिजे असेल त्याचा ऍड्रेस कंटेन करतं URL मध्ये. URL मीन्स what is the full form of URL? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. Right, uniform resource locator. व्हर्जन मध्ये काय असतं? HTTPचं तुम्ही करंटली कोणतं व्हर्जन वापरता त्याचं व्हर्जन कंटेन त्याच्यामध्ये. ठीक. खाली येतं हेडर. हेडर मध्ये काय असतं? This header exchanges the additional information between the client and server. For example, the client can request that the document be sent in a special format, or the server can send extra information about the document. The header can consist of one or more header lines. Each header line has header name, colon, space, and the header value. A header line belongs to one of four categories: journal header, request header, response header, and entity header. जनरल हेडर मध्ये काय असतं? आता जनरल इन्फॉर्मेशन असते तुमच्या मेसेज बद्दल किंवा जे काही रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स असेल त्याच्याबद्दल जनरल इन्फॉर्मेशन तुमच्या जनरल हेडर मध्ये सेव्ह असते. रिक्वेस्ट हेडर मध्ये जो काही तुमचा रिक्वेस्ट मेसेज असेल त्या रिक्वेस्ट मेसेजची इन्फॉर्मेशन तुमच्या रिक्वेस्ट हेडर मध्ये स्टोअर असेल. तो तुमच्या क्लायंटचं कॉन्फिगरेशन अँड क्लायंटला ते कोणतं डॉक्युमेंट प्रिफर आहे त्याची इन्फॉर्मेशन तो स्टोअर करून क्लायंटला देत असतो. एंटिटी हेडर. एंटिटी हेडर मध्ये काय असतं? एंटिटी हेडर मध्ये तुमच्या पूर्ण जे डॉक्युमेंटची जी बॉडी आहे त्याची इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. हे सगळ्यात जास्त तुमच्या रिस्पॉन्स मेसेज मध्ये जी काही पोस्ट आणि पुट मेथड तुम्ही वापरतात. कोणती? रिस्पॉन्स मध्ये पोस्ट आणि पुट मेथड आहे बघितलं दिलेलं आहे. इन्क्लुडिंग गेट, पोस्ट अँड हेड, पुट. याच्यामध्ये तुमची एंटिटी हेडर डिफाईन असतं. गेट आणि पोस्ट ना सर? काय काय? म्हणजे कोणती मेथड? गेट आणि पोस्ट. पोस्ट आणि पुट. एंटिटी हेडर तुम्ही जी रिक्वेस्ट मेसेज करतात, रिक्वेस्टचा जो रिस्पॉन्स येतो तो रिस्पॉन्स तुमच्या पोस्ट आणि पुट मेथडनी येतो. त्याच्यामध्ये तुमच्या कंटेंटची इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते, पूर्ण बॉडीची इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. समजलं इथपर्यंत? हो. या हेडरची डायग्राम काढून घ्या. HTTP जो रिक्वेस्ट मेसेजचा हेडर आहे त्याची डायग्राम मी ड्रॉ करून घेतो.
झालं सर. झालंय का? हो सर झालं. झालं. त्याच्या पुढे असतो रिस्पॉन्स मेसेज. The response message is sent by server to the client and it consists of status line, headers and sometimes a body. हे बघा रिक्वेस्ट, त्याच्या आधी रिक्वेस्ट मेथड बघून घ्या आणि रिक्वेस्ट मेथडचे डिटेल्स बघा. गेट कशासाठी? रिट्राइव्ह द डॉक्युमेंट आयडेंटिफाईड इन URL. हेड टू रिट्राइव्ह मेटा इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट आयडेंटिफाईड इन URL. मेटा इन्फॉर्मेशन काय असतं? मेटा इन्फॉर्मेशन मीन्स हेडर इन्फॉर्मेशन. हेडर इन्फॉर्मेशन त्या डॉक्युमेंट बद्दलची हेडर इन्फॉर्मेशन फक्त तो हेड काय करेल? हेड मध्ये रिक्वेस्ट करेल. डिलीट टू डिलीट अ स्पेसिफाईड URL. Options, these are the types of request. Option it requests information about the available options. Put, store document under the specified URL. Post gives the information to the server and trace loop back request message and connect for use by proxies. या सगळ्या मेथड्स तुम्ही रिक्वेस्ट साठी यूज करतात. Now this is the HTTP response message header. It has 3 sections: initial, status line, header lines and entity body. These are the 3 sections. The entire body contains the requested object itself. जो पण ऑब्जेक्ट रिक्वेस्टेड केलेला आहे तो एंटायर बॉडी मध्ये तुमचा असतो. The status line has 3 fields: the protocol version field, this is the protocol version field, a status code and the corresponding status message. या हेडरची डायग्राम काढून घ्या. हो. ही डायग्राम काढून घे. याचे जे डिटेल्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहेत. ओके.